हा अजून प्रतीक शक्यच नाही. बोल काय बोलतो. 2च मिनिट बोनस लावतो असं बोलला. 1च मिनिट थांब जरा. कुठं असं जाणार हा का. हॅलो ए कुठे रे प्रतीक. कुठे नेमका तो आता कुठे अर्जंट काम आहे तुझ्याकडे माझं. कुठल्या हॉस्पिटलच्या बाजूला कंपनी तुझी. सरकारी हॉस्पिटल माहिती आहे मला. हा सरकारी दवाखान्याच्या बाजूला गोठा आहे ना म्हशीचा काहीतरी. निळेपत्रे तिथं वर्कशॉप आहेत सगळे. तिथंच आहे का. तिथं आला फोन करतो तुला मी. ऐक ना त्या बिन्नूला काय म्हणलं रे तू. काल आता बोलता बोलता चुकून त्या तोंडातून निघलं. मला कळलं तू काय बोलला त्याला त्या दिवशी. हा नाही हा काय म्हणला. नाही थांब तू भेट मला. तू थांब मी तिथं आला. थांब जरा समोर बोलतो मी. फोनवर बोलणं चुकीचं आहे. थांब मी येतो तिथे येतो. थांब तुझ्या पैसे काय आलं पण काय गाणं मस्ती करायची काय गरज आहे रे. का मित्रांनो अक्षरशः आहे ना त्या प्रतीकचा विषय जर आता त्याने काहीतरी सांगितला विषय केला बिन्नू प्रतीकने. आता बघतोच त्याकडं. हा काय नाटक हे पोरांचं काय वय काय एक सगळं करायचं. हा वय काय करायचं वय. आम्हाला जरा 1च मिनिट आता नाही मी त्याच्यामुळे मी व्हिडिओ चालू ठेवलाय. व्हिडिओ बघाच तुम्ही आता. काय गरज चालली असं करायचं. हा गरजच नाही ना. पण मी म्हणतो तुला कळत नव्हतं का बिन्नू. नाटक करता तुम्ही लोक. हा तुम्ही मोठे झाले नाही का. पंख फुटले का तुम्हाला. रूमवर येऊ का आता तुझ्या कंपनीवर थांबलं नाही कवर थांबू. तिथं येतो त्या ह्याच्या स्मशान म्हणून पैसे येतो. A few moments later. माझ्या काय ब्लॉग काय लावलं नाटक तू. हो सांगा आहे का तुला फोन करा 3 वेळा. किती वेळा फोन केला तुला मी. तुला फोन किती वेळा केला. मी येणार आहे का. तिथं तू इथं गेलो तिथं बसले कुठं स्वतःची कंपनी कुठे गेलो रात्री बरोबर. कुठे गेलता पण काय केलं काय तू. किती वेळा सांगितलं तुम्ही. किती वेळा सांगितलं सांग ना माझं. मी काय बोलतोय प्रत्येक तुला. तो किती वेळा सांगितलंय मी. हा त्याच्याकडून नाही जातो का केलता तू. गरज काय जायची सांग ना. त्याला बोल गप आहे तू. तुला विचारलं का कुणी. बोलता शेडल विडी 100% लावायचा. बर्थडे अजून कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. तर मीच जात आतमध्ये त्याला बोलतो अरे ते काल रात्री वरती झाड चुकून निघत. चल तू पण चल मला काय माहित नाही. 2 मिनिटं म्हणून माझं निघलं रे. मी तुझं नाव सांगितलं म्हणायचं. विषय झाला थोडा म्हणायचं. मग चुकून तुझं मी काल गेलतो म्हणून आपण गावाला फिरायला गेलतो असं काय म्हणणार तुम्ही मला. फक्त तुम्ही हसू नका. एकदम सिरियसनेस दाखवा बस. जा प्रतीकला फोन म्हणून आलो इथं म्हणून तिथं आजी घेऊन आलं मला. काय ते सुंदर आता कॅमेरा आहे ना तर लगेच ओळखेल बरं का. ते फोन लावला. फोन तर ते मेन आयफोन आहे ते त्याच्यावरच माहिती मी कॉल लावतो. सिम्टम्स कळलं
ब्लॉग झाला असताना मग हे बाहेर खाऊ कशाला सांगितलं तू? मी मेसेज डिलीट केला. त्यांनी नाही सांगितलं, मी रूमवर आल्यावर बघितलं ते. मला वाटत होतं हे पचके केलाय. मला doubt येत होता, मी ह्याची बघितली स्टोरी तर मला कळलं नाही का. मी आता झोपतून उठलोय, बघा तुम्ही उठून आणलं की त्याला म्हणलं याचं नाव नको, PM चालू आहे, चल. लय शातीर मार खाऊची, लय आगाऊ आहे. मा चुकलं, त्याला विचारलं मी आणि तो मेसेज मी डिलीट केला ना अकाउंट. म्हणजे तुला दिसतोय तो मेसेज आहे ना. मी बघायच्या आधी त्यावेळेस बघितलं काय तुम्ही खाऊन ठेवतोय ना आता विचारा. ए तो बॉक्स घे ना. आपलाच नाही हे ब्लॉग नाही झाला असेल म्हणून. अरे सुधरो रे अभी तो ए यार पागळायला लागले, आवरा पटापटा. व्हिडिओ काढ ना. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा. मंगवाल वाला टँक फेल. तर अशा पद्धतीने आजकाल झालेला आमचा प्रत्येक आधीच माहित होतं की विषय होणार आहे. तो विषय झालेला आहे. हॅपी बर्थडे प्रत्येक प्रत्येक तुला. सुंदर केक आहे, सुंदर सुंदर. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना है. जी 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 आंखें देखो. वाह क्या मुस्कुराहट है.